हाय, आज मी तयार होत आहे टू विजिट अ व्हेरी ओल्ड अँड एन्शियंट टेम्पल ऑफ महादेव इन वसई. हे मंदिर तुम्हाला नक्कीच माहिती नसेल, कारण की इवन हे वसई विरारच्या लोकल पीपलला सुद्धा जास्त करून माहिती नाहीये. सो मी तयार झाली विथ अन इंडियन आउटफिट आणि नॉस्टॅल्जिया देणारा गंधक लावला आणि निघाली आपल्या सुळेश्वर महादेव मंदिराकडे, जे की वसई वेस्टच्या निर्मळ गावात स्थित आहे. निर्मळ नाक्यावरून अगदी 5 मिनिटावर असल्यामुळे हे मंदिराचा ऍड्रेस तुम्हाला कोणीही सांगू शकेल. आता मी माझी ओला घेऊन इथे पोहोचली आणि महादेवाला प्रिय असलेलं बेलपत्र घेऊन मी दर्शनासाठी आतमध्ये गेली, दर्शन घेतले आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. हे मंदिर अगदी 1500 वर्ष जुनं असल्यामुळे इथे नवीन असं पाहण्यासारखं काही नाहीये, पण इथली एनर्जी आणि महादेवाचं असलेलं अस्तित्वच आपल्या मनाला खूप शांत करते. इतकं पौराणिक मंदिर असल्यामुळे हे पडीक झालं होतं आणि त्यामुळे गेल्या काही वर्षा अगोदरच या मंदिराची पुनर्निर्मिती केली गेली. आणि पुनर्निर्मिती केल्यानंतर येथे खूप काही सुधारणा करण्यात आली आहे. इथल्या भिंतींवरती सुंदर कोरीव काम केले आहे, पण भिंती जरी नवीन उभारल्या तरी हे मंदिर प्राचीनच राहील, कारण इथे असलेले शिवलिंग बाकी तुटलेल्या मूर्त्या वेगळीच कथा सांगतात. म्हणूनच एक सनातनी म्हणून आपली जबाबदारी ठरेल की अशा जुन्या मंदिरांची काळजी घेऊन इथे भेट देऊन आपण त्यांचं डेव्हलपमेंट करावं. आणि तुम्हाला माहितीये का, येथील पुढे असलेल्या तलावात स्नान करणे आणि काशीच्या गंगेत स्नान करणे हे अगदी सारखंच असे म्हणतात. तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय.